कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष. ते कसं जमलं? लव्ह मॅरेज. कसं म्हणजे फॅमिली मधलंच आहे, माझ्या घरातलंच आहे. घरामधला आहे म्हणजे कसं काय घरामधला आहे? म्हणजे खूप लांबून माझा मामा लागतात. फॅमिली मधले. पण गंमत बघा, इथे मामा मामीने मदत केली, इथे मामा मामीने मदत केली, ते मामा बनवला. खूप लांबच्या नात्याने मामा लागतात. पण ते मामा बनला ना तो लग्न करून. कुठे बघितलं तुम्हाला? जेव्हा आम्ही लग्नाला, म्हणजे माझ्या मामाचं लग्न होतं तेव्हा आम्ही लोक लग्नाला गेलो होतो सगळे. मामाच्या लग्नाला तुम्ही गेला होता? हा. तिथे हा मामा भेटला. काय लग्न मामा एपिसोडच मामामुळे झाला. मग काय झालं मामाने? मग काय नाही, 6 महिने रिलेशन होतं आमचं. मम्मी ऑफ झाली, लगेच 2 महिन्यांनी माझ्या पप्पांना पण ऍडमिट केलं. मग नंतर 1 वर्षानंतर पप्पा पण माझे ऑफ झाले. पप्पांच्या कामाला लागायला घरातले माझे ऍग्री नव्हते. हो. की तू अशी कशी, म्हणजे झाडू खात्यामध्ये कशी तू रोडवरती झाडू वगैरे शिक्षण केलं होतं? शिक्षण माझं 10वी, मी जेव्हा 10वी मध्ये होती ना, माझे पेपर होते तेव्हा माझी मम्मी ऑफ झाली. त्यामुळे 10वी राहिलं. हो, 10वी राहिलं. मग परत माझ्या घरच्यांनी मला आता फोर्स करा पण केला. हळूहळू. आता इच्छा आहे ना. करायचं ना, हळूहळू करायचं. मुक्त विद्यापीठातून सगळेजण बोलतात करा, करून टाका, ठरवून टाका या 1 मेच्या निमित्तानं. मग आता मिस्टर काय करतात? मिस्टर पण माझे म्युन्सिपाल्टीमध्येच आहे. हो. तिथे त्यांच्या वडिलांच्या जागेवर आहे. कुठे? नवी मुंबई महानगर? नाही, ते ठाण्याला. ठाणे महानगर. हो. नमस्कार, बोला. तुमचं बालपण? माझं बालपण नवी इथलंच आहे, ऐरोली मधलं. ऐरोली. माझे वडील गेल्यापासून म्हणजे आमची आई घरकामच करते, अजून पण करते. आईचं 60 वर्ष झालेले. ती घरकाम करते आई? हा. बापरे, खरंच या घरकाम करणाऱ्या ताईंसाठी नमस्कारच आहे. लग्नानंतर नवरा 4 वर्षच आम्ही सोबत राहिलो. त्यानंतर ते सोडून त्यांनी दुसरं लग्न करून गेलं. माझा एक मुलगा आहे आणि मी आता पण महानगरपालिकेत कामाला लागून सुद्धा मी दुपारी घरकाम करायला जाते. आता? हा. मी संध्याकाळी कष्ट करता रे तुम्ही खरंच. मी संध्याकाळी 8:30 वाजता कामावरून येते आणि त्याच्यानंतर थोडाफार वेळ माझ्या मुलासाठी देते मी, आणि शिवण क्लास पण करते. वेळ म्हणजे आपण म्हणतो की माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं काही जण म्हणतात. या माऊलींना वेळ कमी पडतो, इतकं काम करतात या माऊली. या उत्तरोत्तर यांना फक्त सुख द्यावं देवाने, एवढंच प्रार्थना आहे माझी. नमस्कार. बोला. माझं नाव प्रणिता प्रमोद पाटील. माझं माहेर इकडचंच ऐरोलीचं आहे आणि माझं सासर म्हणजे पेन. बालपण कसं गेलं? बालपण तर खूप चांगलं गेलं. आई वडिलांनी चांगलं व्यवस्थित शिक्षण वगैरे देऊन. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा रिक्षा चालवत आहेत, पहिला टेम्पो चालवायचे, त्याच्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि या नगरपालिकेत माझी आई कामाला होती त्या टायमिंगला. माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला त्या टायमिंगला मी 10वीला होते आणि ॲक्सिडेंट झाला, पैसे नाही. आई आता काय करणार, 3 जण आम्ही होतो, 2 भावंड आणि मी 3री बहीण. आता कसं करणार, तर मी 10वीला म्हणजे जसं झालं तसं केलं मी शिक्षण. 10वीला 1 विषय गेला गणित, त्याच्यामुळे 10वी राहिली. त्याच्यानंतर 2 वर्षातच आई वडिलांनी लगेच स्थळ बघितलं आणि लग्न लावून दिलं. मिस्टर काय करतात? मिस्टर गणपतीच्या कारखान्यात कामाला आहेत, पेनला. मग तुम्ही पेनला जाता की नाही? हो, शनिवार रविवार पेनला. म्हणजे पिकनिकच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.